हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. मी आयशा कुलकर्णी, एक शेतकऱ्याची मुलगी कृषी कन्या. आणि माझा भाऊ आहे इकडे समर्थ. आणि आम्ही आता चाललो आहे घरी. ॲक्च्युली आम्ही कुठे गेलो नव्हतो, फक्त फिरून आलो शेतात आणि ब्लॉग वगैरे नाही बनवला. पण आता आम्ही चाललो आहे घरी. तर चला. तर गाईज आता आम्ही आलो आहे आपल्या डेपोजवळ, कारण आमचं बोर जे आहे ते चालू होत नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही आता बघतो आहे काहीतरी फ्यूजा वगैरे काढून जॉईंट करून बघायचं आहे आणि स्टार्टर वगैरे जॉईन करून बोर चालू करायचा. आज समर्थला भीती वाटायला फ्यूजा काढायला, म्हणून पप्पांना लावला हा. आणि पप्पा काढायला तसं. आणि हे फ्यूजा काढायचं जरा रिस्कीच आहे, कारण हे अशा काढावं लागतात. ओ भाई सावकाश. सिस्टमॅटिक काय सिस्टमॅटिक आहे ह्याला काय बोलायचं आहे. हा वरची काढा फक्त पप्पा, एक वरची फिक्स केलं काय? अरे बापरे, मग खालचं पण फिक्सच आहे ना. हा निघाली, चला या. काय फ्यूजा काढलोय आणि आता चाललोय आम्ही डेपोतल्या फ्यूजा काढून. आम्ही आता आमच्या इकडे आलोय, जे आमचा डब्बा आहे ना मोटर चालू करायचा तिकडे. आणि समर्थ वरती चढतोय खांबाच्या आणि काहीतरी तो बघतोय. तर इथून ज्वारी आहे, पूर्ण ज्वारीतून जाता येत नाही, पण तरी बघूयात आपण जाऊन. चला. तर गाईज कसा रस्ता बनलाय बघा तुम्ही. काय रस्ता आहे हा. तरी चांगला रस्ता बनवलेत गाईज, नाहीतर ज्वारीतून कुठं चालता येतं. आणि आपण आलोय खांबाजवळ आणि समर्थ चढलाय वरती. अरे गाईज इकडे ज्वारी पूर्ण आडवी पडली आहे. आमची जी ज्वारी आहे ना ती पूर्ण आडवी पडली आहे. आणि मी आणि पप्पा इकडे खाली उभारलो आहे आणि समर्थ वरती चढला. गाईज हा जो डब्बा आहे, इकडे काहीतरी करंट येत नाही आहे बोलतायत लाईटचं. आणि बोर चालू करायचा आमचा जो हा डब्बा आहे. आता कसं आहे सर, काय द्यायचं आहे पक्क. होय पप्पा, इकडे कसं देऊ आता. तर गाईज पक्कड टाकायचं आहे. कुठे पडलं? ज्वारीत पडलं तर मिळेल का ते लवकर, ते सांगा मला तुम्ही. तेच हा. तर गाईज आता समर्थला जायचं पक्कड वरती आणि यांच्याकडे पक्कड. प्रश्न पडला. हो टाका तुम्ही. अरे आहे, माझं लक्ष आहे. डोक्यात पडलं तर अवघड होते. बाई साब, कॅच पकडलाय समर्थने. कॅच खतरनाक. हा डोक्यात टाक, म्हणजे माझं होऊ दे कार्यक्रम. तर गाईस कंटाळा आलाय मला तर इथे, आणि मी बसले आता इकडे निवांत. छान वाटायला इथं, थंड झोप यायले मला आता. होय सम्या, छान वाटायला इथं, झोप यायले. झोप मग त्यांना काय बोलता है ना गाइस. मैं यहाँ पे गुम हो चुकी हूँ, मेरे को पता नहीं. यहाँ पे सब भूल भुलैया की तरह है. यहाँ पे सारी जगह पे ज्वारी 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 है. और यहाँ पे मैं फंस गई हूँ. मेरे आसपास एक मासूम चींटी तक नहीं है और मैं यहाँ पे गुम हो चुकी हूँ. गाइस यहाँ पे बहुत चींटियाँ है, आपको नहीं दिखाई देंगी. यहाँ पे उनका वारुड़ है, वारुड़. गाइस समर्थ उतरायला खाली. हाँ आलं फायनली. मलाच भीती वाटायला. हा ये आता. इथून इथून पायऱ्या आहेत, इथून पायऱ्या आहेत, त्यामुळे काय वाटत. गाइस ये ज्वारी, और यहाँ पे हम ज्वारी के बीच में है. चारों तरफ ज्वारी ज्वारी है, देख सकते हो आप. ये समर्थ नीचे उतर रहा है और यहाँ पे चींटियाँ है. गाइस आपको मैं दिखाती हूँ, ये वाली चींटियों का घर है ये. मेरे को अभी कांट देगी. कैसा लग रहा है भाई नीचे आके? बहुत अच्छा लग रहा है गाइस. इसको नीचे आके, ऊपर था अभी आधा घंटा ऊपर था ये. मी हिंदीत का बोलायला लागले मधूनच सम्या. हैं गाइस मी मधूनच हिंदीतून कसं काय बोलायला लागले हे. तर गाइस आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय घरी परत. घरी नाही ॲक्च्युली, बाहेर येत आहे. तर गाइस सगळं सेट करून झालं आहे आणि फक्त फ्यूजा लावायच्या राहिल्यात. आणि एवढं सगळं करेपर्यंत आम्हाला दुसरा दिवस उगवला आहे. तर गाइस फ्यूजा पण चालू आहेत घालायच्या आमच्या. तर समर्थ घालतोय फ्यूजा. आणि
डन. तर गाईज आता चालू होईल आपलं बोर. आणि इथं पण इथे गोळ्या लावून टाक की समय. हे पडलं रिकामं, बटन वगैरे आहे व्यवस्थित, नाही बसली नीट. आहे सगळ्या लाईट आहे. टेस्टरनी चेक केलेलं आहे. जय श्रीराम. उशिट. जय श्रीराम. तर गाईज बोर चालू झालेला आहे फायनली. तर आवाज येत असेल तुम्हाला कॉम्प्रेसरचा. चालू केलो आम्ही आता. आणि तर पाणी येतं का बघूयात. चला, पाणी चालू झालेलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, आम्ही गव्हाला सोडलं आहे पाणी. आणि इथे पाईपाचं पाणी आलं आहे. बोरचं चालू आहे हे जे. आणि कॉम्प्रेसर असल्यामुळे हे जरा असं उचक्या दिल्यासारखं पाणी येतं आहे. चांगलं आलं ना पाणी, तरी छान आलं गाईज, पाणी छान आलं. पूर्ण झाडच वाकडं करून टाकलं बघ. त्याचं थोडंसं इकडं घेऊयात, म्हणजे ते जे तरी पण पुढचं झाड जातं आहे समा. हे बघ, हे कुठलं तर झाड जाणार तर राहू दे, हेलाच जे गेलं त्यालाच जाऊ दे. तर गाईज तर समर्थने इकडे कुळव झुपला आणि सोबत मेथी पण टाकायला आहे, जे की बैलांवरचं कुळव झुपलेलं आहे इकडे. आणि हाताने मेथी टाकत आहे आणि त्याच्यावरती कुळव मारायचं आहे गाईज. आणि बगळे आलेले आहेत इकडे परत. 3, 3:30, 4 वाजलेत. आणि समर्थ आणि मी इकडे आलो आहे भाजी टाकण्यासाठी. इकडे बैलं पण झुपलेत आणि तिथं आहे कुळव. कसं करायला आहे बाई. आणि समर्थ टाकतोय भाजी, जे की मेथीची भाजी आहे. आणि मेथीची भाजी टाकायला तर आम्ही एवढं पूर्ण रानात तिकडून इकडून सगळं एवढं. आणि सगळी समर्थनी टाकली. आता माझं काय काम नाही आहे तिथे. मी थोडं टाकू का झाली झाली गाईज. सगळी भाजी टाकून झालेली आहे. म्हणजे मेथीचं बी टाकलं आहे आम्ही इकडे. हां, इथं चिखल झालं, इथं पाणी आलं. पाणी द्यायचंच माहीत नाही यांना. आणि कसं दिलं बघा, पूर्ण काळ्या रानात पाणी आलं आहे. आणि इथे भाजी कशी टाकायची आता समर्थ? टाकावं म्हणालो मी आणि पायात चिडो येते तशी. तर गाईज हा बोलतोय की, आणि हे बघा कसे आलेत. तर गाईज आम्ही म्हणत होतो की इकडे चिखल झालाय ना, इकडे भाजी टाकायची आणि त्याच्यावरती पायाने तुडवायचं, म्हणजे बी असं मातीत जाते ना, रुतलं जाते पूर्ण. तर बघू आता काय म्हणतोय समज. हां, काय करायचं पप्पाने एकदा विचारायचं का? मग मी तर तुडवणार नाही बाबा, परत चिखलाचं पाय. जस्ट मी पाणी देऊन आली आहे गाईज, पण मी शूट नाही केलं. म्हणजे आपल्या गव्हाला जे परवा दिवशी राहिलं होतं अर्धवट, ते पाणी दिलं आहे. आणि आत्ताच आले होते जस्ट. आणि हे बघा कसं भिरकायला. कसं मस्ती आली आहे का तुला जास्तच जरा? हां, झालं, बास कर. हां, इकडे राहिलं आहे, थोडं बी घेऊन ये, इथं राहिलं आहे. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.